नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण इन्कम टॅक्स मधील भांडवली संपत्तीपासून उत्पन्न हा भाग पाहत होतो आणि त्यामध्ये आपण असं पाहिलं की जे उत्पन्नाचे स्रोत आहेत त्यापैकीच एक भांडवली संपत्तीपासून उत्पन्न हे देखील करपात्र उत्पन्न म्हणून मानलं जातं. आता भांडवली संपत्तीचे आपण दोन प्रकार पाहिले, ज्याच्यामध्ये आपण शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट आणि लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट असे दोन प्रकार पाहिले, म्हणजे अल्पकालीन भांडवली संपत्ती आणि दीर्घकालीन भांडवली संपत्ती. आता अल्पकालीन भांडवली संपत्ती म्हणजे जी संपत्ती आपण 24 महिन्याच्या कालावधीमध्ये खरेदी करतो आणि विकतो त्या संपत्तीला आपण अल्पकालीन भांडवली संपत्ती असं म्हणायचं. तर यामध्ये कोणकोणते संपत्ती येईल, तर त्यामध्ये येईल इक्विटी शेअर्स येतील, प्रिफरन्स शेअर जे की अनलिस्टेड आहेत. अनलिस्टेड म्हणजे शेअर मार्केटमध्ये ज्याची नोंदणी झालेली नाही अशा शेअर्सलाच आपल्याला अनलिस्टेड शेअर्स म्हणता येईल. त्याच प्रकारे लँड आणि बिल्डिंग किंवा मग इमूवेबल प्रॉपर्टी अचल संपत्ती जसे की बिल्डिंग आहे, फ्लॅट आहे, लँड आहे, ही जर संपत्ती तुम्ही 24 महिन्याच्या कालावधीमध्ये खरेदी करून विक्री जर केली असेल देन इट विल बी ट्रीटेड ॲज शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट. याच्यापेक्षा विरुद्ध जर पाहिलं आपण, जर 24 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ही जर संपत्ती आपण जर जवळ ठेवली असेल आणि विकली असेल 24 महिन्यानंतर, तर त्यावेळेस ती संपत्ती लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट राहील. तर हे झालं 24 महिन्याच्या कालावधीसाठी. यामध्ये फक्त इक्विटी शेअर्स येतील, लँड, बिल्डिंग आणि फ्लॅट येईल. त्यानंतर काही संपत्तीसाठी हा 24 महिन्याचा कालावधी नसतो, तर त्यासाठी 12 महिन्याचा कालावधी असतो. तर 12 महिन्याचा कालावधी कोणत्या संपत्तीसाठी असतो, तर अगोदर शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट बघू. शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेटमध्ये सिक्युरिटीज आहेत अदर दॅन युनिट्स लिस्टेड इन अ रेकग्नाइज स्टॉक एक्सचेंज. ज्या सिक्युरिटीजची किंवा ज्या शेअर्सची नोंदणी स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेली आहे त्यांच्यासाठी 12 महिन्याचा कालावधी आहे. युटीआय युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांचे इक्विटी ओरिएंटेड फंड असतील, म्युच्युअल फंड असतील, तर त्यांच्यासाठी देखील 12 महिन्याचा कालावधी आहे. म्हणजे ही जर संपत्ती तुम्ही 12 महिन्याच्या आत खरेदी करून जर विक्री केले तर त्याला तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट असं म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे झिरो कुपन बॉन्ड. हे झिरो कुपन बॉन्ड काय असतात, तर गव्हर्नमेंटने त्यांचे मेगा प्रोजेक्ट लॉन्च करण्यासाठी, जसे की मोठे हायवेज आहेत किंवा एखादी मोठी एखादं क्षेत्र आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर त्यासाठी त्याची उभारणी जर करायची असेल तर गव्हर्नमेंट काय करतं, झिरो कुपन बॉन्ड इश्यू करतं. आता यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला 7-8 वर्षासाठी तुमच्याकडून पैसे घेतं आणि त्या बदल्यात तुम्हाला कुपन्स देतं, म्हणजे बॉन्ड देतं ते, आणि त्या बॉन्डवर तुम्हाला मध्यंतरी कुठेही व्याज देणार नाही. पण ज्यावेळेस त्या बॉन्डची मॅच्युरिटी असेल, मॅच्युरिटी म्हणजे ज्यावेळेस ते बॉन्डची मॅच्युरिटी म्हणजे संपतील, ज्यावेळेस त्याचं पिरियड संपेल त्या पिरियडच्या वेळेस तुम्हाला एक ठोक मोठी रक्कम दिली जाते. तर यावर व्याज तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज दिलं जात नाही, पण त्या ठिकाणी जो कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट एक रकमी खूप मोठी रक्कम देत असते. तर त्याला आपण झिरो कुपन बॉन्ड असं म्हणू. तर 12 महिन्याचा कालावधी कोणासाठी लागू आहे, लिस्टेड शेअर्स आहेत जे की स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झालेले आहेत, म्युच्युअल फंड असतील, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे म्युच्युअल फंड किंवा झिरो कुपन बॉन्ड यांच्यासाठी 12 महिन्याचा कालावधी आहे. जर अशी संपत्ती किंवा असे शेअर्स आपण 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर विक्री जर केले तर देन इट विल बी ट्रीटेड ॲज लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट. तर हे झालं 12 महिने, 24 महिने. आणि काही संपत्तीच्या बाबतीत हा कालावधी 36 महिन्याचा कालावधी आहे. तर शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट कुणाला म्हणायचं, युनिट ऑफ डेप्ट ओरिएंटेड फंड. आता हे जे डेप्ट ओरिएंटेड फंड आहेत ज्याच्यावर आपल्याला ठराविक दराने व्याज मिळतं, तर हे जे म्युच्युअल फंडमध्ये एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली असेल आणि ती 36 महिन्याच्या कालावधीपर्यंतच त्यांनी केली असेल, किंवा अनलिस्टेड सिक्युरिटीज आहेत जे की शेअर्स सोडून जे की अनलिस्टेड शेअर्स आहेत, म्हणजे शेअर मार्केटमध्ये ज्यांची नोंदणी झालेली नाही असे शेअर्स, त्यांचा देखील समावेश या 36 महिन्याच्या कालावधीमध्ये होईल. आणि इतर कोणतीही संपत्ती असेल तर त्याचा समावेश 36 महिन्याच्या कालावधीमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट म्हणून आपल्याला करता येईल. तर अशी संपत्ती जर तुम्ही 36 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी ग्रहण केली असेल आणि विकलीही असेल 36 महिन्याच्या कालावधीत,
तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट म्हणायचं. आणि त्याचपैकी एखादी संपत्ती जर तुम्ही 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर ठेवली असेल तर त्याला आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट म्हणायचं. तर हे झालं संपत्तीच्या बाबतीत शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट, लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट. याचा कालावधी आपण कसं ठरवायचं, शॉर्ट टर्म संपत्ती आहे का लॉंग टर्म संपत्ती आहे, ह्या सर्व बाबी आपण पाहिलेल्या आहेत. परीक्षेला तुम्हाला MCQ मध्ये ही बाब विचारू शकतात की एखादा शेअर एखाद्या व्यक्तीने या तारखेला घेतलेला आहे आणि तो स्टॉक मार्केटमध्ये रेकग्नाइज लिस्टेड आहे आणि तो शेअर या तारखेला विकलेला आहे, तर त्या संपत्तीला तुम्हाला शॉर्ट टर्म संपत्ती, शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट म्हणायचं का लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट म्हणायचं. किंवा एखादा फ्लॅट आहे and that flat is purchased on a particular date and sold within a period of 24 months or after a period of 24 months, then त्या संपत्तीला आपल्याला काय म्हणता येईल, शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट का लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट, असं तुम्हाला विचारू शकतात. तर MCQ मध्ये ह्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट आहे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स. आता कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे आपण पाहतो की बरेच वेळेस एखादी संपत्ती आपण घेतलेली आहे आणि उदाहरण घ्यायचं झालं तर आपण अगोदर पाहिलेलं उदाहरण घेऊ. इफ रमेश परचेस्ड अ हाऊस इन 2002-03 फॉर 4 लाख रुपीज. रमेशने 2002-03 ला 4 लाख रुपयाला एक घर घेतलेलं आहे आणि ते घर त्यांनी 2018-19 मध्ये 12 लाख रुपयाला विकलं. 12 लाख रुपयाला विकलं तर आपण खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामधील जर तफावत जर पाहिली आपण तर आपल्याला 8 लाख रुपयाची तफावत दिसते आणि ही तफावत म्हणजे आपलं प्रॉफिट आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण इन्कम टॅक्सच्या भाषेत असं म्हणता येणार नाही, कारण 4 लाखाची व्हॅल्यू जी आपण 4 लाखाला जे फ्लॅट घेतला आपण 2002-03 मध्ये, 2018-19 मध्ये या 4 लाखाची व्हॅल्यू तेवढीच राहणार नाही. त्या 4 लाखाची व्हॅल्यू त्या ठिकाणी कदाचित 7 लाख झाली असेल, 8 लाख झाली असेल, 10 लाख झाली असेल. तर आपल्याला ते कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स नुसार आपल्याला हे ठरवावं लागेल की 2018-19 मध्ये या 4 लाखाची किंमत किती आहे किंवा किती होईल. यासाठी आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स ही जे टर्म आहे ते आपल्याला उपयोगी पडतं. इज यूज्ड टू एस्टिमेट द इन्क्रीज इन द प्राइजेस ऑफ गुड्स अँड ॲसेट्स इयर बाय इयर ड्यू टू इन्फ्लेशन. याचा अर्थ असा आहे की आपण घेतलेल्या वस्तूमध्ये दरवर्षी किंवा वर्षानुवर्षे किती वाढ झालेली आहे, चलनवाढ किती झालेली आहे हे आपल्याला सांगतं, ते म्हणजे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स. याद्वारे आपल्याला हे माहिती करून घेण्यात येतं की दरवर्षी आपण घेतलेल्या संपत्तीमध्ये वाढ किती प्रमाणात झालेली आहे, चलनवाढ कशा प्रकारे झालेली आहे, किती प्रमाणात झालेली आहे, हे आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स यावरून कळतं. कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स इज अ मेजर ऑफ इन्फ्लेशन. तर हे एक साधन आहे. साधन कशाचं साधन आहे, तर हे महागाई कोणत्या प्रमाणात वाढत आहे, महागाई किती दराने वाढत आहे ते मोजण्याचं हे एकक आहे. यूज टू कॅल्क्युलेट लॉंग टर्म कॅपिटल गेन्स. आणि याचा वापर कशासाठी केला जातो, तर आपल्याला आपल्या वस्तूमध्ये किंवा आपल्या संपत्तीमध्ये दीर्घकाळामध्ये आपल्या संपत्तीमध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे, चलनवाढ झालेली आहे किंवा किती प्रमाणात वाढ झालेली आहे हे मोजण्याचं हे एक एकक आहे. कॅपिटल ॲसेट इज द प्रॉफिट दॅट यू मेक फ्रॉम सेलिंग अन ॲसेट. आणि कॅपिटल गेन्स जे आपल्याला होतात ते कधी होतात, तर आपण एखादी संपत्ती विकली असेल, ट्रान्सफर केली असेल तर त्यावेळेसच आपल्याला कॅपिटल गेन्स होतात, भांडवली नफा होतो. आता हा नफा कशावर होतो, रिअल एस्टेट म्हणजेच प्लॉट असेल, फ्लॅट असेल, जमीन असेल किंवा सोनं नाणं असेल किंवा एखादं स्टॉक असेल, ज्यावेळेस आपण हे विकू किंवा ट्रान्सफर करू त्यावेळेसच आपल्याला त्यावरील नफा होऊ शकतो. आता कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दरवर्षी बदलत असतो. गेल्या वर्षी जी वस्तू आपल्याला ज्या दराने मिळालेली आहे, पुढच्या वर्षी तीच वस्तू तुम्हाला त्या दराने कधीच मिळू शकत नाही. यालाच काय म्हणता येईल, आपल्याला चलनवाढ. उदाहरणार्थ तुम्ही रोजच्या वापरामधील वस्तू बघा, तुम्ही डाळ असेल, तेल किंवा खाण्यापिण्याचे तेल असतील किंवा अजून इतर कोणतेही साधनं पहा तुम्ही, जसे की स्टील आहे, सिमेंट आहे किंवा मग भाडं म्हणा, पेट्रोल म्हणा,
यावर्षी ज्या दराने किंवा गेल्या वर्षी ज्या दराने आपल्याला एखादी वस्तू मिळत असे किंवा एखादी वस्तू आपण घेत होतो त्या दराने आपल्याला या वर्षी ती वस्तू आपल्याला कधीच मिळणार नाही. त्यामध्ये सहजपणे वाढ होते. 1-2 रुपयाने का होत नाही किंवा काहीतरी टक्क्याने म्हणा काहीतरी वाढ होत असते. त्यालाच आपण चलनवाढ असं म्हणतो. तर चलनवाढ मोजण्यासाठी एक बेस इयर आपल्याला धरावा लागतो. एक मूळ वर्ष आधारभूत म्हणून एखादं वर्ष आपल्याला धरावं लागतं. तर ते आधारभूत वर्ष 2001-2 या वर्षाला प्रमाण मानून बाकीच्या वर्षाचे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आपण काढलेले, याला CII असं देखील म्हणता येते. आता 2001-2 ला आधारभूत वर्ष मानलेलं आहे 100. म्हणजेच याचा अर्थ एखादी वस्तू 2001-2 ला 100 रुपयाला मिळत होती ती 2002-3 ला 105 रुपयाला मिळेल, 2003-4 ला 109 रुपयाला मिळेल, 2020-21 ला तीच वस्तू 301 रुपयाला मिळेल. म्हणजे त्याचा अर्थ जी वस्तू 2001-2 ला 100 रुपयाला मिळत होती ती 2020-21 ला 301 रुपयाला मिळेल. तुम्ही जर पाहत असाल तर दरवर्षी हे CII वाढतच आहे. यामध्ये कमी कुठंच आपल्याला घट कुठेच दिसणार नाही तुम्हाला, सारखं वाढतच आहे. तर दरवर्षीचा हा CII दरवर्षी वाढतच राहणार, कमी कुठेच होणार नाही. तर याप्रमाणे आपल्याला भांडवली संपत्तीवर किती नफा झाला आणि कशा प्रकारे ते टॅक्सेबल आहे हे काढण्यासाठी CII चा आपल्याला वापर करावा लागतो. त्यामुळे दरवर्षीचा CII हा बदलत असतो आणि प्रमाणभूत वर्ष हे 2001-2 या वर्षाला प्रमाणभूत मानूनच आधार मानून आपल्याला बाकी वर्षाचे CII आपल्याला काढता येतील. आता CII काढण्यासाठी एक सूत्र दिलेले आहे. फॉर डिटर्मिनिंग द इन्कम फ्रॉम द ट्रान्सफर्ड कॅपिटल ॲसेट वी हॅव टू डिटर्मिन the cost of acquisition of asset of the year in which the asset was acquired or purchased. आता आपल्याला भांडवली संपत्तीवर किती नफा झालेला आहे हे माहिती करून घेण्यासाठी अगोदर त्या संपत्तीची त्या ठराविक वर्षामध्ये किती किंमत होती ते काढावं लागेल आपल्याला, आणि आजच्या चलनानुसार किंवा आजच्या रुपयानुसार त्या संपत्तीची काय व्हॅल्यू आहे हे देखील आपल्याला शोधावं लागेल. उदाहरणार्थ 2002-3 या वर्षी जी संपत्ती आपण 4 लाख रुपयाला घेतली त्या संपत्तीची व्हॅल्यू 18-19 ला जर आपण ती वस्तू जर विकत घ्यायचं जर ठरवलं तर CII नुसार किती रुपये आपल्याला लागतील हे या तक्त्यावरून कळतं आपल्याला. 2018-19 मध्ये 280 रुपयाप्रमाणे आपल्याला त्याचं व्हॅल्यू करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी CII चा आधार घेऊन हे सूत्र पाहावं लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, संपत्ती संपादनाचा खर्च, म्हणजे संपत्ती आपण खरेदी केली त्यावेळेसचा CII आपल्याला पाहावा लागेल. तर CII इक्वल टू कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, ज्या वर्षी आपण संपत्ती खरेदी केली त्या वर्षीचं कॉस्ट म्हणजे 4 लाख रुपये गुणिले ज्या वर्षी आपण संपत्ती ही विकणार आहोत किंवा ज्या वर्षी आपण ही संपत्ती विकली त्या वर्षीचा CII भागिले ज्या वर्षी आपण संपत्ती खरेदी केली त्या वर्षाचा CII. अशा प्रमाणे जर पाहिलं तर आपल्याला चालू वर्षाचं किंवा चालू कालावधीचं आपल्याला त्या संपत्तीची किंमत प्राप्त होईल. हे झालं संपत्ती संपादनाचा खर्च, म्हणजे संपत्ती आपण खरेदी केली त्यावेळेसचा खर्च. बरेच वेळेस आपण संपत्तीमध्ये इम्प्रूव्हमेंट देखील करतो. उदाहरणार्थ एखादा मजला आहे त्यावर दुसरा मजला बांधतो किंवा पोर्च बांधतो, पायऱ्या बांधतो, आपण समोर अंगण वगैरे तयार करतो. तर त्यासाठी देखील आपल्याला बराचसा खर्च करावा लागतो. तर तो खर्च, त्या खर्चाचं व्हॅल्युएशन मूल्यांकन खालील सूत्राच्या आधारे काढता येईल. कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, आपल्याला जो खर्च लागलेला आहे इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा ती संपत्ती सुधारण्यासाठी जेवढा खर्च लागलेला आहे तो खर्च गुणिले ज्या वर्षात आपण ती संपत्ती विकणार आहोत त्याच वर्षीचा CII भागिले ज्या वर्षी आपण जी संपत्ती खरेदी केलेली आहे त्या वर्षीचा CII. अशा प्रमाणे जर पाहिलं आपण तर ते आपल्याला त्या ठिकाणी चालू वर्षानुसार त्याची किंमत आपल्याला प्राप्त होईल. तर हे सूत्र जे आहेत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पाहूत आपण. अशा प्रकारे आपल्याला संपत्ती संपादनाचा खर्च आणि संपत्ती सुधारण्याचा खर्च त्यामधून वजा केल्यानंतर जो काही नफा आपल्याकडे शिल्लक राहील तो आपल्याला टॅक्सेबल असेल, त्यावर आपल्याला कर भरावा लागेल. पुढील भागामध्ये आपण प्रॉब्लेम सूत्रानुसार कसा सोडवला जाईल हे पाहणार आहोत. आता आपण थांबूया. थँक्यू.